किडनी विषयी थोडीशी माहिती देतो. तर बेसिकली या वर्षीचं जे घोषवाक्य आहे वर्ल्ड किडनी डेचं, त्याच्यामध्ये किडनी हेल्थ फॉर ऑल, म्हणजे जितकी काही जगात माणसं आहेत त्यांच्या किडनीची तब्येत सांभाळण्यासाठी जे गरजेचं आहे ते करण्यासाठी काय करायला पाहिजे, तर ब्रिजिंग द गॅप बिटवीन ऑफ नॉलेज, म्हणजे किडनीच्या डॉक्टरला प्रिव्हेन्शनसाठी जे ज्ञान आहे, माहिती आहे, ती माहिती जे पेशंट्स किंवा जे पॉप्युलेशन आहे, जनता आहे आपली, त्यांना ती माहिती देणं, तो गॅप भरून काढणं, ब्रिज द गॅप ऑफ नॉलेज फॉर बेटर किडनी केअर, असं यावर्षीचं घोषवाक्य आहे. तर कोणतं नॉलेज जे तुम्हाला नाही आहे आणि जे मला आहे, असा प्रश्न साहजिकच पडेल आपल्याला, बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये आपण दोन प्रश्न स्वतःला विचारावे. आता सध्या आपण इथे जवळपास सगळेजण किडनीचा आजार असलेले आहोत, पण बरेचसे काही पेशंट्स, किडनीच्या पेशंटच्या बरोबर आलेले नातेवाईक, त्यांना काही किडनीचा आजार नाही. तर दोन प्रश्न कोणते विचारावे त्यांनी. एक आहे, आर यू इन 33%, आणि दुसरा आहे, आर यू इन 17%. म्हणजे काय, तर 100 लोकांमध्ये, जगाची लोकसंख्या जर सध्या समजा तुमच्या आजूबाजूचे 100 लोक मोजले, तर त्याच्यामध्ये 33 लोक असे असतात की ज्यांना किडनीचा आजार होण्यासाठी हाय रिस्क गटात येतात ते. तर ते असे कोणते लोक आहेत, कसं ओळखावा, की आता समजा इथे बसलेल्या किडनीच्या पेशंटचे नातेवाईक हा एक गट आहे की तो हाय रिस्क गटात आहे. ज्या अर्थी एखाद्या किडनीच्या फॅमिलीमध्ये एका माणसाला किडनीचा आजार झाला, तर असं बरंच सायन्स सांगते किंवा त्याच्या जीन्सशी संबंधित आहे. त्याच्यामुळं नातेवाईक असणं किडनीच्या पेशंटचा हे एक हाय रिस्क गटात मोडतं. तर ते 33% गटात सर्व किडनीच्या पेशंटचे नातेवाईक असं गृहीत धरायचं. आता मी तुम्हाला एक का माहिती सांगत आहे, तर तुम्ही किडनीचे ॲम्बॅसेडर आहात माझ्या दृष्टीने. ॲम्बॅसेडर म्हणजे काय, तर तुम्ही प्रत्येक पेशंट्स किंवा खेडेपाडी आम्ही पोहोचू शकत नाही, आणि तुम्ही जिथे राहता तिथे आम्ही येऊ शकत नाही. समजा जसं हिंगोलीला शामरावला राहतो, आणि काय आम्ही लोणावळा राहतो, अजून मी लोणार किंवा हिंगोली हे नाव सुद्धा पाहिलेलं नाही अजून. म्हणजे आता मी 61 वर्षाचं झालो. तर असं प्रत्येक तालुक्याला जाणं किडनीच्या डॉक्टरला शक्य नाही. तर जे काही ज्ञान माझ्याकडे आहे ते तुम्ही घ्यावं आणि तुमच्या गावात ते द्यावं, ही माफक अपेक्षा. आणि त्याला आम्ही किडनीचा ॲम्बॅसेडर म्हणतो. ते किडनीच्या डोनरनी करावं, किडनीच्या रेसिपिएंटनी करावं, डायलिसिसच्या पेशंटनी करावं. जे ज्याला माहिती आहे ते त्यांनी दुसऱ्याला द्यावं, ही त्याच्या भूमिका. तर आता आपल्याला जर 33% पॉप्युलेशन समाजामध्ये 33% पेशंट म्हणजे माणसं ज्यांना किडनीचा आजार होण्याची शक्यता जास्ती आहे, असे कोण, तर सर्व मधुमेही, ज्याला कोणाला डायबिटीस आहे, तो साखर बेसिकली जशी कैरीमध्ये मुरते आणि साखर आंबा तयार होतो, लोणचं मीठ जातं कैरीमध्ये, त्याला आपण लोणचं म्हणतो, आणि साखर गेली तर त्याला आपण साखर आंबा म्हणतो. तसं साखर रक्तातली वाढली म्हणजे ती किडनी जाते, तेव्हा त्या किडनीचा साखर आंबा तयार होतो. आणि कैरीतून आपण त्या कैरीला लोणच्याला पाण्याने धुवून काढलं किंवा साखर आंब्याला धुवून काढलं तरी ते ओरिजिनल कैरी होणार नाही. तर ती जी काही साखर मुरली त्या कैरीमध्ये, ती कैरीचं टेक्स्चर बदलून जसं टाकते, ते जसं तुम्हाला समजतं तसं तुमच्या किडनीचं होतं. त्यामुळे साखर वाढणाऱ्या माणसाने दरवर्षी आपली किडनी ओके आहे का हे तपासून बघावं, हे हाय रिस्क गटातल्या माणसाचं कर्तव्य आहे. आणि तुम्हाला ते सांगायचं आहे. तुमच्या संपर्कात जे कोणी उरलेल्या आयुष्यात डायबिटीसवाला येईल त्याला सांगायचं किंवा वर्षातून एकदा किडनी तपासून बघा. दुसरा एक 33% लोकांमध्ये गट मोडतो म्हणजे तो म्हणजे हायपर टेन्शन. त्याचं BP 140/90च्या वर आहे. तर हायपर टेन्शन हा या आजाराविषयी असं म्हणतात की शहरामध्ये 33% आणि खेड्यामध्ये 25% लोकांचं BP जास्ती आहे.
म्हणजे तालुक्या आणि त्याच्या खालची गावं त्याच्यामध्ये 25%, 100त 25 लोक ॲडल्ट्स, 18 वर्षाच्या वरचे लोक 100 मोजले तर त्यातले 25 लोकांचं बीपी जास्ती आहे, असं सध्याचं भारताचं स्टॅटिस्टिक्स आहे. आणि शहरामध्ये तेच प्रमाण 33% आहे. म्हणजे 100तले 100 18च्या वयाच्या वरचे माणसं घेतले तर त्यातले 33 लोक त्यांचं बीपी जास्ती आहे. तर हे जे काही 33% शहरातले आणि 25% खेड्यातले लोक हे किडनीच्या आजार भविष्यात त्यांना होणार, बीपीमुळे डॅमेज होणार, हे तुम्ही त्यांना समजावून सांगायला पाहिजे. याचा अर्थ ब्रिजिंग द गॅप. तिसरं, बाळणपणामध्ये बीपी वाढते हे आपल्या बऱ्याच जणांना माहिती असेल. तर 100 बीपी वाढलेल्या बायका आणि बाळणपण डिलिव्हरी झाल्यानंतर बीपी 1-2 दिवसात नॉर्मल होणे वर्सेस बीपी नॉर्मल व्हायला 4-6 महिने लागणे, असं जर डिफरन्स केलेल्या बायका, तर ज्याला जास्ती वेळ लागतो त्याला हमखास भविष्यात अशा 10% बायकांना किडनीचा आजार होतो. जर त्यांनी काळजी घेतली तर तो होणार नाही. तर सर्व बायकांनी बाळणपणात बीपी वाढलेल्या बायकांना हे समजावून सांगावं की बाई किडनी तपासून बघ वर्षात एकदा तरी आयुष्यात. बाळणपणात बीपी वाढतं त्या बायका. नंतर बरेचसे लोक पेन किलर गोळ्या खात असतात कुठल्या ना कुठल्या कारणाने, गुडघेदुखी, म्हातारपणी, स्वतःहूनच गोळ्या खातात. डॉक्टरकडे जाऊ नये, पैसे द्यायला फीस देऊ नये म्हणून मग ओव्हर द काउंटर औषधी घेत राहतात. वेगवेगळ्या दुखत्या पावडर्स जे खेड्यातले डॉक्टर देत असतात त्याच्यामध्ये इन्व्हेरिएबल पेन किलर आणि स्टिरॉइड्स असतात. ते दोन्ही गोष्टी तुमच्या पुरतं बरं वाटतं. पेन किलर खाल्ल्यावर दुखणं कमीच होणार आहे, पण त्याची सतत खात राहण्याने किडनीवर दुष्परिणाम हे खूप कॉमन आहे. आम्ही तरी असं म्हणतो की भस्म, वेगवेगळ्या काथीची अननोन पावडर्स, औषधी, त्याच्यानी हर्बल मेडिसिन्स आहेत बरेचशी. त्याच्यानी बेसिकली आपली किडनी एक गाळणी आहे, त्या गाळणीला 100 वर्ष सतत काही ना काही गोष्टींनी इंजुरी होत असते, इजा होत असते, रिकव्हरी होत असते. इजा रिकव्हरी असा कार्यक्रम चालू असतो. आणि त्यात एखाद्या आजाराची बंद झाली की मग ती इजा जास्त, रिकव्हरी कमी, असं झालं की किडनी फेल होते. तर आपण थोडक्यात काही स्लाइड्स बघूया. आता सुरू झालं का? तर त्या स्लाइड्स हार्डली एक 15-20 मिनटं वेळ घालवायचा आहे. तर तर हे गट जे आहे, मधुमेह, उच्च रक्तदाब, स्थूलपणा, ओबेसिटी, खूप कॉमन आजार आहे आजकालच्या तरुण पिढीमध्ये. कंबरेचा घेरा, ते डॉक्टर पटाल यांनी जे सांगितलं, आरशासमोर तुम्ही उभे राहिले की तुमच्या लक्षात येतं की तुम्ही ओबीस आहात की नाही. तुमचं चित्र स्वतःचं आरशापुढे उभं राहिलेलं. आणि दुसरं आहे हनुमानाचं चित्र, त्याच्यामध्ये 6 पॅकवाला हनुमान. प्रत्येकाने ज्याचं वजन जास्ती आहे, एक उंचीच्या मापात वजन पाहिजे, म्हणजे 1 इंचाला 1 किलो समजा. म्हणजे समजा मी 5 फूट 4 इंच आहे, म्हणजे किती, 163 सेंटीमीटर समजा. तर माझं वजन 63 किलो पाहिजे. तर 5 किलो वर अलाउड. वाईट दिवसाची व्यवस्था, जे आजारी पडले, खायला नाही मिळालं, उपवास झाला, 5 किलो तुमचा स्टॉक असावा. उंची तुमची 163 सेंटीमीटर असेल तर 63 किलो प्लस 5 किलो म्हणजे 250 किलो. त्याच्यावर प्रत्येक किलो मागे तुमच्या किडनीवर, हृदयावर लोड येतो. आणि तुम्ही एक विचार करा, तुमची गाडी समजा 1 किलोमीटर पर मिनिट पळवला तर एवढी झिजेल, तर ती 5 किलोमीटर पर मिनिट पळवली तर जास्ती झिजेल. हे जसं तुम्हाला समजतं तसं तुमचं हृदय आणि किडनी झिजत राहते वजन वाढल्यामुळे. वजनवर ताबा मिळवणं ही गोष्ट हाय रिस्क गटामध्ये येते. आता आपण पहिले 2 प्रश्न बघितले. 33% पॉप्युलेशनमध्ये कोण आहे ते कळालं, अँबॅसेडर्स लोकांना. दुसरं 17% पॉप्युलेशन. आर यू इन 17% पॉप्युलेशन म्हणजे काय? तर 100 ॲडल्ट्समध्ये पैकी 17 लोकांना किडनीचा आजार असतो आणि त्यातल्या 16 लोकांना तो माहीत नसतो. फक्त एकाला माहीत असतो जो डायलिसिस ट्रान्सप्लांटला आलेला आहे किंवा स्टेज 4 CKD म्हणतो आम्ही त्याला माहीत असतो, कारण ते प्रिव्हिलेज डॉक्टरने सांगितलं असतं त्याला. तर 17% तुम्ही आहात का, हे महत्त्वाचा प्रश्न तुम्ही समोरच्याला विचारणं जरुरी आहे. आणि त्याच्यामध्ये बिकॉज 16% लोक जे आहेत त्यांना तो माहीत नाही. ते एक टायटॅनिक सिनेमा पाहिला असेल तुम्ही,
त्याच्यामध्ये एक बोट हिमनगाला धडकली होती. तर हिमनगाची खासियत काय असते की 9/10 पोर्शन ऑफ दॅट हिमनग हा पाण्याखाली असतो आणि 1 पार्ट त्याचा पाण्याच्या वर असतो. त्याच्यामुळं बोटीतून जाणाऱ्याला फक्त ते 1 दिसतं वरचं आणि तो जवळ जातो, पण त्याचा मोठा जो पोर्शन असतो तो पाण्याखाली असतो आणि बोट जाऊन धडकली त्याला की ती फुटली. तसं हे जे पाण्याखाली असलेले जे सध्याचा आजार आहे पण माहीत नसलेले किडनीचे रोगी आहेत, तर त्यांना जर ते अर्ली डायग्नोसिस झालं तर आपल्याला किडनीचा आजार उलटा फिरवत आहे. आज किडनीचं सायन्स गोळ्या औषधं इतकं प्रगल्भ झालेलं आहे की डुकराची किडनी माणसात बसवायला लागली अमेरिकेमध्ये. त्याचे जीन मॉडिफाय करून वगैरे भविष्यात येईल, ते आमच्या आयुष्याच्या काळ उरलेल्या काळात येते की नाही माहीत नाही, पण सायन्स निश्चितच प्रगती करत आहे. तर आपल्याला किडनीचा आजार उलटा फिरवण्यामध्ये अतिशय इंटरेस्ट आहे. याचं कारण जर स्टॅटिस्टिक्स तुम्ही समजून घेतलं भारताचं की 140 कोटी देशाची संख्या आहे, लोकसंख्या, तर मी तुम्हाला म्हणलं 17% लोकांना किडनीचा आजार आहे. म्हणजे 17 कोटी प्लस आणखी 9 कोटी म्हणजे जवळपास 23 कोटी 24 कोटी लोकांना किडनीचा आजार आहे. त्यातले 1% लोक डायलिसिस याच्यावर आहे, म्हणजे जवळपास 23 लाख लोक डायलिसिस लागणाऱ्या स्टेजला असतात. उरलेले 22 कोटी 77 लाख लोक किडनीचा आजार आहे त्यांना, पण त्यांना माहीत नाही असे आहे. आणि 23 लाख लोकांना समजा भारताच्या मध्ये डायलिसिसची गरज आहे, तर सध्या 1 लाख लोक डायलिसिस घेत आहेत. म्हणजे उरलेले 22 लाख लोक डायलिसिस न घेता मृत्यू पत्करत आहेत सध्या. असं भयानक चित्र आहे. त्याच्यामुळे भारताला सर्व लोकांना जर डायलिसिसची सेवा द्यायची असं जर ठरवलं भारताच्या सरकारने, तर 23 लाख गुणिले आठवड्यात 3 वेळा म्हणजे जवळपास 25 ते 75 लाख डायलिसिस करावं लागतील आठवड्यात. 75 लाख. आणि भारतामध्ये 600 जिल्हे आहेत, त्याच्यामध्ये 600 डायलिसिस केंद्र आहेत. समजा औरंगाबादचे 8-10 धरले तर काही जिल्ह्यात नाहीच आहे, तर 1000 डायलिसिस केंद्र धरले तर तुम्ही विचार करा 75 लाख डायलिसिस कधी करतील. तर असं होणारच आहे की ज्याच्याकडे पैसे आहेत तो डायलिसिस घेईल. आता सरकारने जरी योजना वगैरे आणल्या तरी खेड्यात त्या योजना खेड्यातले पेशंट ते घेऊ शकत नाही. आणि भारतामध्ये 70% लोक रुरल इंडिया आहे. 70% लोकसंख्या आपली खेड्यात आहे, जिथे डायलिसिसची सेवा उपलब्ध नाही, मिळत नाही. रात्री 12 वाजता जर जाऊन लागला श्रीरामपूरच्या शेजारच्या एखाद्या गावात, तर त्यांनी काय करायचं, समजा राहुरीला जाऊन लागला तर चान्सच नाही. कारण नगरला जाईपर्यंत ते काय होईल त्याचं विचार करा. त्याला तर मिनिटाला ऑक्सिजन लागते त्याला, अशी परिस्थिती असते. तर थोडक्यामध्ये डायलिसिसची वेळ येऊ नये यासाठी जर आपण सर्वांनी मिळून काम नाही केलं तर भारत देशाचं चित्र फार भयानक आहे. तर त्या दृष्टीने उलटा आजार फिरवण्यासाठी आपल्याला हे पाण्याखालचे लोक कोण हे ओळखायला पाहिजे. तर त्याच्याविषयी थोडीशी माहिती घेऊया. आणि यांना पाण्याखालच्या लोकांना, म्हणजे सध्या किडनीचा आजार आहे पण माहीत नाही अशा लोकांना पाण्याच्या वर येऊ न देणे, म्हणजे किडनीचा आजार डायलिसिस ट्रान्सप्लांटपर्यंत न पोहोचू देणे, यासाठी काय करावं लागेल तर आपल्याला आध्यात्मिक आयुष्य जगावं लागेल. तसं मी एक कल्पना राबवत असतो, फ्युजन मेडिसिन. फ्युजन मेडिसिन म्हणजे काय, फ्युजन ऑफ टू म्हणजे एक अध्यात्म आणि दुसरं कटिंग एज सायंटिफिक टेक्नॉलॉजी सध्याची जी आहे त्याची बेरीज करायचं. तर तुमच्याकडे डायलिसिस आहे, ट्रान्सप्लांट उपलब्ध आहे, पण त्याची वेळच येऊ नये याची पण व्यवस्था आहे. असं जर तुम्ही जर ते कॉकटेल समोर ठेवलं लोकांच्या फ्युजन मेडिसिन, तर आपण ही जे एपिडेमिक आहे किडनीच्या आजाराचं त्याला आपण योग्यरित्या फाईट करू शकू, आजार उलटा फिरू शकू. त्या दृष्टीने आपल्याला अध्यात्म म्हणजे काय आपण या विषयावर 2 स्लाइड्स बघूया. नेक्स्ट स्लाइड. ही स्लाइड आपण पाहिली ज्याच्यामध्ये मी तुम्हाला अँबॅसेडर म्हणून काम दिलेलं आहे. अध्यात्म म्हणजे काय आणि ते तुम्ही लागू केल्याने तुमचा काय फायदा होतो हे तुम्ही समाजाला समजावून सांगण्यासाठी पुढच्या 2 स्लाइड्स सांगतो मी. पण त्याच्या आधी तुम्हाला ह्या स्लाइड्स आठवत आहेत, मधुमेह आहात, हायपरटेन्सिव्ह आहात, रक्त आहात, आपल्याला हृदयरोग आहे, मूत्रपिंड निकामी किंवा रोग्याचा नातेवाईक आहे, वेदनाशामक गोळ्या आणि हायपरटेन्सिव्ह प्रेग्नन्सी हे हाय रिस्क गटामध्ये येतात. या लोकांना तुम्ही समजावून सांगणं की बाबा रे तू वर्षाला एकदा किडनी चेक करून घे. नेक्स्ट स्लाइड.
17% मध्ये कोण आहे तर आपल्याला जर आपल्याला 3 महिन्यापेक्षा जास्त कालावधीमध्ये GFR आपण काढतो, EGFR नावाची टेस्ट आजकाल 70-80 रुपयाला 100 रुपयाला करून मिळते. तर ती म्हणजे थोडक्यात गाळण क्षमता. नॉर्मल किडनीची गाळण क्षमता 1 रुपया असेल तर आपली किती आहे, आपण जसं रक्तातली साखर मोजतो तसं GFR मोजायला पाहिजे. आणि ते जर GFR तुम्ही मोजायचा आग्रह धरला तुमच्या लॅबमध्ये, डॉक्टरकडे जायची गरज नाही. किडनी म्हणलं की GFR मोजा असं तुम्ही जर पब्लिकला सांगितलं. GFR म्हणजे गाळण क्षमता, गाळणीची क्षमता. 125 ml नॉर्मल असते, 1 रुपया आहे समजा, तर ती 8 आणे झाली. GFR गाळण क्षमता 8 आणे झाली म्हणजे क्रिएटिनिन 2 होते. 40 पैसे झाले की क्रिएटिन 3 होते. 4 आणे झाले की क्रिएटिन 4 होते. 10 पैसे झाले की क्रिएटिन 10 होते. थोडक्यात तर गाळण क्षमता जसं जशी कमी कमी होते तसं तसं क्रिएटिन वाढतं. हे 2 गोष्टी तुम्ही जनतेला समजावून सांगा. त्यामुळे क्रिएटिनिन वाढणे याचा अर्थ किडनीची गाळण क्षमता कमी होणे हे तुम्ही समजावून सांगितलं तर लोकांना कळेल. नंतर लघवीचा आपण युरिन रुटीन रिपोर्ट चेक करतो. त्याच्यामध्ये युरिन अल्ब्युमिन 2 फुल्या 3 फुल्या असं दिलेलं असतं. पसेल्स 5-6, RBC 10-12 असं दिलेलं असतं. तर तुमच्या युरिन रिपोर्टमध्ये सगळं लिहिलेलं पाहिजे. जर तुम्ही नॉर्मल असाल, तुमची किडनी नॉर्मल असेल तर ते लिहिलेलं पाहिजे. डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही. लॅबमध्ये स्वतःची युरिन चेक करून या 30 रुपये वगैरे घेतात लोक. त्याच्यात काही फुल्या दिसत असतील तर त्याचा तुम्ही अभ्यास करा. आणि लघवीतून प्रोटीन गळणे, लघवीतून रक्त गळणे म्हणजे RBC हिमॅच्युरिया, लघवीतून पांढऱ्या पेशी म्हणजे पसेल्स गळणे म्हणजे थोडक्यात तुमच्या किडनीला किंवा मूत्रमार्गाला काहीतरी झालंय असं समजलं. तर हे तुम्हाला समजून सांगता आलं पाहिजे. युरिन रुटीन रिपोर्ट पाहिल्यानंतर तुम्हालाच डॉक्टर जे करतात ते करता आलं पाहिजे. उद्देश आपल्याला अँबॅसेडर बनवण्याचा हा आहे की तुम्ही तुमच्या नातेवाईकाला पूर्ण इलाज करू इतपत माहिती जरी देऊ शकले नाही तर हे नॉर्मल आहे बाबा एवढं म्हणणे इतपत तरी तुम्हाला ते सांगता येऊ शकते. नंतर रक्तात जर युरिया क्रिएटिन वाढला म्हणजे त्याचा किडनीचा आजार आहे हे तर तुम्हाला बोलता येऊ शकतं. ते आहे का नाही हे तुम्ही सांगू शकता किंवा तुला पायावर सूज येते का युरिया क्रिएटिन चेक करून बघ हे म्हणणं साठी काही डॉक्टरकडे जाण्याची नेफ्रॉलॉजिस्टकडे जाण्याची गरज नाही. नंतर सोनोग्राफी काढता येणं. सोनोग्राफी माझी काढून बघा बाबा मला किडनीचं काही आहे का. हे सिंपल. जसं आपण एखादी मुलगी पाहायला जातो तेव्हा तिचा फोटो पाहतो आधी आणि ते काही तिरळी कानी डोळी काय सगळे व्यवस्थित आहे की नाही जसं बघतो तसं किडनीची सोनोग्राफी काढून ती नॉर्मल आहे हे बघितल्यावर खात्री करून घेतल्यावर आपण असं डिक्लेअर करायला काही हरकत नाही की बाबा किडनीची सोनोग्राफी तुझी नॉर्मल आहे त्यामुळे तुला बहुतेक गंभीर आजार काही नाही आहे. तुम्ही असं सांगू शकता किंवा शिकायला पाहिजे. आणि किडनी ट्रान्सप्लांट नंतर सुद्धा तुमची किडनीचा प्रश्न मिटला आता आपल्याला काही चिंता नाही असं न वागता ती किडनी आपली नाही, ती किडनी आपल्याला उधार मिळालेली आहे. आपलं जेनेटिक्स आणि त्या किडनीचं जीन्स वेगळं आहे तर तिचं आपलं भांडण होत आहे का हे बघत राहणं हे सतत कर्तव्य आहे तुमचं. जरी ती आज नॉर्मल आहे तरी ती तुमची नाही हे लक्षात ठेवायला पाहिजे. नेक्स्ट स्लाइड. हे मी तुम्हाला सांगितलं की 1 लाख लोक डायलिसिसवर आहेत. फक्त 5,000 लोकांचे वर्षभरात भारतामध्ये ट्रान्सप्लांट होतात आणि 10,000 लोक पेरिटोनियल डायलिसिसवर आहेत. म्हणजे 1,15,000 लोकांना काहीतरी सेवा उपचार मिळतो. उरलेले 22 लाख लोक मृत्यू पत्करतात हे चित्र आहे. म्हणून आपल्याला आजार थांबवणं अतिशय गरजेचं आहे. नेक्स्ट स्लाइड. हे मी तुम्हाला सांगितलं हिमनगाचं चित्र आहे. ते पाण्याखाली 9/10 पोर्शन असतो आणि ते म्हणजे किडनीचा आजार आहे पण माहीत नाही असे जे लोक आहेत. तर त्याच्यामध्ये ज्या माणसाच्या नातेवाईकाला किडनीचा आजार आहे किंवा एखाद्या फॅमिलीमध्ये एखादा माणूस किडनीचा आजारी आहे तर त्याच्या परिवारातल्या इतर नातेवाईकांनी आपण त्याच झाडाच्या फांद्या आहोत हे गृहीत धरून माहिती करून घ्यायला की आपलं सगळं 16 आणे आहे हे त्याचं कर्तव्य आहे. हायरिस्क गटामध्ये तो येतो त्यामुळे तो पाण्याखाली नाही हे डिक्लेअर करून घेण्याचं काम त्याचंच आहे. नेक्स्ट स्लाइड. आजकाल किडनी फेल्युअर रिस्क इक्वेशन नावाची एक गोष्ट आहे. त्याच्यामध्ये पुढील 10 वर्षात किडनी फेल होणार की नाही हे सांगता येतं. आज नॉर्मल आहे, आज क्रिएटिन 1 आहे पण 10 वर्षांनी त्याला जर डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, अल्ब्युमिन रक्तामध्ये लघवीमध्ये अल्ब्युमिन गळत आहे असे इक्वेशन्स आहेत. त्याच्यात त्या इक्वेशनमध्ये ते घातलं की सांगता येते की बाबा याचं 10 वर्षानंतरची रिस्क आहे. नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट स्लाइड.
तर थोडक्यात मी तुम्हाला आता जे सांगणार आहे ते तुम्ही थोडं स्वतः लागू करावं ही अपेक्षा आहे. तुम्ही अँबॅसेडर झालेले आहात तर तुम्ही पहिले स्वतः लागू करा, मग नंतर इतरांना सांगा. तर मी तुम्हाला सांगितलं किडनीचा आजार आहे आणि आपल्याला आता आनंदी कसं राहायचं आहे. आपल्याला ते आजार गायब होणार आहे असं गृहीत न धरता आजार आहे, पण आपल्याला त्याची काळजी कशी घ्यायची, तर आध्यात्मिक आयुष्य जगायचं आहे. म्हणजे काय, तर एक चित्र आहे जे महाभारतामधील युद्धामध्ये अर्जुनाचं रथ श्रीकृष्णाने चालवला होता. तर त्या रथाला 4 घोडे होते. तर तुम्ही या चित्राचा अर्थ असा काढून विचार करू शकता, इमॅजिन करू शकता की हे 4 घोडे म्हणजे 4 योग आहेत. एक घोडा म्हणजे कर्मयोग, दुसरा घोडा म्हणजे भक्तियोग, तिसरा घोडा म्हणजे ज्ञानयोग, चौथा घोडा म्हणजे राजयोग. थोडक्यात तुमच्या आयुष्यामध्ये कर्मयोग म्हणजे तुमचं लाईफस्टाईल. आधुनिक जगतामध्ये कर्म तुम्ही जे काही करता सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत त्याला कर्म असं म्हणतो आपण. आणि कर्मयोग म्हणजे तुम्ही जे काही करता त्याची बेरीज, कार्मिक बॅलन्स नावाचा एक शब्द आहे. तर त्याला पूर्वीच्या काळात योग म्हणायचे. म्हणजे तुम्ही कर्म काय करताय त्याचप्रमाणे ते तुमचं काय झालं काय तर एका घोड्याला कर्मयोग असं नाव द्या. दुसरा घोडा भक्तियोग म्हणजे काय, मटेरियल जगतामध्ये आपण जे काही यश मिळवतो, कामधंदा करतो ते तुमच्या कर्मयोगाचा फलित आहे. पण तुम्ही एक हायर दुनिया आहे, हायर पॉवर आहे, भगवंत कोणीतरी आहे. मुस्लिम लोकांमध्ये अल्लाह आहे, ख्रिश्चनमध्ये जीजस आहे, असं गृहीत धरून त्याला सबमिट होणं म्हणजे त्याला सरेंडर करणं किंवा आपलं मन शांत करण्यासाठी ही धर्म नावाची जी संकल्पना जगामध्ये आली. तर त्याच्यामध्ये भक्ती योग या शब्दाचा म्हणजे लोकांना असं वाटतं की मंदिरात जाणं किंवा मस्जिदमध्ये जाणं म्हणजे काय मूर्खपणा आहे, वेळ घालवणं, असं काही मटेरियलिस्टिक दुनियेमध्ये यशस्वी झालेले लोक असं मानतात. पण त्यांना हे कळत नाही की बाबा हायर लाईफ नावाची जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये त्याचे फायदे काय होतात. तर माणसाचं मन शांत होतं. मन शांत झाल्याचा फायदा काय, तुमचं BP, तुमचं रक्तवाहिन्या, तुमचं हृदय याच्या डॅमेज कमी होतो. त्याच्यानंतर तुमचं बिहेवियर सुधारतं. 2 माणसामध्ये एखाद्या रिलेशनशिपमध्ये तुम्ही जर शांत असाल, तुम्ही दुसऱ्याचा आदर करत असाल तर ते भक्ती मार्गावर चालणाऱ्या माणसाला शक्य आहे. जर पैशाच्या धुंदीमध्ये नेम फेमच्या धुंदीमध्ये आपले राजकारणी तर ते रिलेशनशिप मेंटेन नाही करत. ते म्हणजे तुम्ही तुमच्या बायकोला आदर करणे, तुमच्या आईवडिलांचं सन्मान करणे हे तुम्हाला, तुम्ही जर भगवंतापुढे नतमस्तक होत असाल तर तुम्हाला ते आपोआप सांगतात. त्याच्याशिवाय तुमच्या सवयी चांगल्या होतात. रात्री हॉटेलमध्ये जाणं, दारू पीत राहणं, व्यायाम न करणं सकाळी, ह्या बेसिकली गुड हॅबिट्स अँड बॅड हॅबिट्स नावाच्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत. तर चांगल्या हॅबिट्स कोणाच्या असतात, जो भक्ती मार्गावर चालत असतो, जो 5 वेळा नमाज पढतो, तो चांगल्या हॅबिट्स असतात त्याच्या. असं विचार पहा तुम्ही. जर जो आपला वारकरी संप्रदायाचा असेल, तुळशीची माळ घालत फिरत असेल तर तो बहुतेक वेळा दारू पीत नाही असं आपण म्हणू शकतो, किंवा तंबाखू सिगरेट बिडी पीत नाही. तर चांगल्या सवयी असणं म्हणजे भक्ती मार्गावर चालणारा माणूस आहे असं आपण गृहीत धरू शकतो. तर हे दुसरा घोडा ते दाखवतोय. तिसरा ज्ञानयोग म्हणजे तुम्ही जे काही करता त्यातलं ज्ञान मिळवणं. मी तुम्हाला आज ज्ञानयोगाचं महत्त्व एवढ्यासाठी सांगतो की तुम्ही जर 33% मध्ये आहात तर तुम्ही त्या डायलिसिस ट्रान्सप्लांटकडे येऊ नये यासाठी काय गरजेचं आहे ते माहिती मिळवणं हे सुद्धा म्हणजे ज्ञानयोगाचाच भाग आहे. आणि चौथा घोडा आहे राजयोग. म्हणजे या तिन्ही गोष्टी करण्यासाठी लागणारा पैसा कमवणं, अर्थार्जन करणं हे चौथा घोडा आहे. तर या 4ही घोड्याचं बॅलन्स करता येणं तुमच्या आयुष्यामध्ये, त्याच्यासाठी एक लगाम दिलेला आहे त्या चित्रामध्ये. तर तो लगाम म्हणजे तुमचं मन, माइंड तुमचं. ह्या गोष्टी 4ही गोष्टी किती आयुष्यात किती कर्म करायचं, किती भक्ती करायची, किती ज्ञान मिळवायचं, अभ्यास किती करायचा, किती पैसे कमवायचे, याचा समतोल साधणं हे तुमच्या मनाच्या लगामवर अवलंबून आहे. आणि त्याच्या मागे जो कृष्ण उभा आहे, श्रीकृष्ण, तो म्हणजे ते अल्टिमेट कॉन्शियस. म्हणजे तुम्हाला आज इथे तुम्ही बसलेले आहात, मला ऐकत आहात, भाविका नावाचा कुठेतरी माणूस बोलतोय तुमच्याशी, ते तुमच्या डोळ्याला दिसतंय. तर हे एक कॉन्शियस शक्ती आहे. ती कॉन्शियस किंवा अवेअरनेस म्हणतो आपण,
एखाद्या झोपलेल्या माणसाला अवेअरनेस नसतो, एखाद्या डेड माणसाला अवेअरनेस नसतो, तर बिकॉज तो कॉन्शियस त्याच्यातून गायब झालेला असतो. म्हणजे कृष्ण निघून गेलेला असतो त्याच्यातून, त्याच्या शरीरातून. तर ते कृष्ण म्हणजे तो कॉन्शियस, तो तुमच्यामध्ये जो आहे तो. आणि त्याच्या मागे जो अर्जुन उभा आहे तो म्हणजे तुम्ही स्वतः. असं या चित्राचं जर लक्ष तुम्ही लक्षात घेतलं. आणि नेक्स्ट स्लाइड. तर हे जसं मी सांगितलं तुम्हाला की हे चार, या चित्राचा अर्थ चार घोडे म्हणजे चार योग, लगाम म्हणजे माइंड, कृष्ण म्हणजे तुमचा कॉन्शियसनेस म्हणजे तुमचे विचार थॉट्स, आणि मागे अर्जुन उभा म्हणजे तुम्ही स्वतः, माणूस, बाई किंवा स्त्री किंवा पुरुष किंवा छोटा मुलगा. हे सगळे या चित्रामध्ये जर तुम्ही इमॅजिन केले. नेक्स्ट स्लाइड. आणि जर याचा अतिशय समतोल ठेवला तुम्ही, तुम्हाला कळतंय की किती, जसं काय त्यांनी सांगितलं किती पैसे मिळवावे, किती मिळवलं तर आवडपणा, किती मिळवलं महत्वाकांक्षा, हे तुम्हाला कळत असतंय. म्हणजे कर्म योग किंवा तो जो घोडा आहे त्याला लगाम किती ओढायचा आहे आणि भक्तीचा किती ढील सोडायची आहे. 24 तास देवदेव केलं, 24 तास मंदिर मस्जिदमध्ये जाऊन पडून राहिले आणि कर्मच केले नाही, तसंही चालणार नाही. तुमचा व्रत चालणार नाही. तुम्हाला कर्म करावं लागेल, तुम्हाला पैसा मिळवावा लागेल, तुम्हाला भक्ती करावं लागेल, मन शांत ठेवावं लागेल, तुम्हाला ज्ञान मिळवावं लागेल. याचा समतोल साधणं हे अध्यात्माचं बेसिक रिक्वायरमेंट आहे. आणि ते जर तुम्ही केलं तर तुमचं शरीर जास्ती काळ चालेल आणि मेजॉरिटी किडनीचे आजार होणार नाही, असं सायन्सनी आता सिद्ध केलेलं आहे. कसं सिद्ध केलं आहे याचा कोणाला प्रश्न विचारायचा असेल तर मी त्याच्यासाठी एक वेगळं उत्तर द्यायला तयार आहे. तर त्याचा एक असं आम्ही म्हणतो की किडनीचा आजार आहे की नाही हे कळून घेणं म्हणजे 17% आहे का, किडनीचा आजार होणार की नाही हे 23%. याचं ज्ञान मिळवणं हे पहिलं कर्तव्य तुमचं. समजा किडनीचा आजार झाला एखाद्याला तर त्याला रिव्हर्स करणं, म्हणजे पाण्याखालचे जे लोक आहेत सध्या आजार आहे पण त्यांना माहीत नाही, तर त्यांना ते माहीत करून देणं म्हणजे अर्ली डायग्नोसिस. त्यांना माहीत नाही आहे पण आपण डायग्नोसिस करून देऊ शकतो, स्क्रीन करू शकतो. साधी लघवी तपासली, अर्ली एक पिढी जात आहे, डायबिटीस आहे 10 वर्षाचा, 5 वर्षाचा, किडनीला इंजुरी झाली बाबा, किडनी गळत आहे. चांगल्या माणसाच्या किडनीतून एकही थेंब किंवा कण प्रोटीनचा गळायला नाही पाहिजे. अंड्यातलं पांढरं हे प्रेशस मॉलिक्यूल असतो आपल्या बॉडीमध्ये. म्हणजे आपण प्रोटीन्स खाल्ल्यानंतर त्याचं लिव्हरमध्ये जाऊन ते त्याचा लिव्हिंग तयार करणं हे लिव्हरचं मोठं काम असतं, तो कारखाना आहे लिव्हरचा शरीरातला. तर ते जर रेडीमेड गळून गेलं तुमच्या शरीरातून तुम्ही वीक होऊन जाता, कमजोर होतं, सूज येते माणसाला. तर लघवीतून अल्ब्युमिन जाणं हे म्हणजे किडनीचा आजार झाला असं ओळखणं. तर त्याला आजार झाल्यानंतर उलटा फिरवणं ही कल्पना तुम्ही अशक्य आहे असं जनतेला सांगता आलं पाहिजे. त्याला म्हणायचं रिव्हर्सल ऑफ किडनी इंजुरी. नंतर ए आणि नंतर एस म्हणजे रास, RAS. आणि त्याला आपण रास लीला म्हणतो आम्ही. म्हणजे डॉक्टर्स किडनीचे काय करत असतात तर रास लीला करत असतात. कृष्ण भगवान जे करत होते ती रास क्रीडा वेगळी, ही रास लीला आहे. त्याच्यामध्ये रिव्हर्सल, अरेस्टिंग, रिव्हर्सल जर शक्य नसेल तर किडनीचा आजार झाला तिथेच अरेस्ट करणे म्हणजे जागेवर थांबवणे, आणि ते जर शक्य नाही झालं तर तो आजार स्लो करणे, पुढे वाढू न देणे, त्याला आम्ही रासलीला म्हणतो. तर ते प्रत्येक किडनीच्या डॉक्टरचं कर्तव्य आहे. तर ते कर्तव्य तुम्ही करावं ॲज अ ॲम्बॅसॅडर, हे माझी तुमच्याकडून अपेक्षा आहे. नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट. ही किडनी आहे. किडनी प्रत्येकाची आपल्या आपल्या मुठी एवढी असते. एका किडनीचं वजन 150 ग्रॅम असतं. त्याची साईज 11x5x4 अशी असते. क्रिकेटच्या बॉल एवढी किडनी असते. तिचा लिंबू किंवा सुपारी झाली की ती किडनी डॅमेज झाली असं आपण डिक्लेअर करतो. ही माहिती सगळ्यांना आहे. नेक्स्ट स्लाइड. हे एक बेसिकली किडनी एक रक्तवाहिन्याचा गोळा आहे. म्हणजे बेसिकली इट्स अ ब्लड फिल्टर. तर ते फिल्टर कसं डिवाइड झाले तुम्हाला माहीत नसेल तर 3 ते 5 सेंटीमीटर लांब अशी एक छोटी नळी आहे किडनी. म्हणजे किडनीमध्ये अशा 10 लाख नळ्या एका किडनीमध्ये, 10 लाख नळ्या दुसऱ्या किडनीमध्ये, आणि प्रत्येक नळी त्याचं एक हेड असते म्हणजे ग्लोमेरुलस, जे त्याचं हेड, त्याचं डोकं, सापाला जसं डोकं असते, मान असते आणि बॉडी असते लांब ट्यूब, तसं किडनीचे ट्यूब्यूल्स म्हणजे एक सापासारखं ट्यूब आहे आणि ती 3 सेंटीमीटर ते 5.5 सेंटीमीटर असते. अशा 10 लाख ट्यूब एका किडनीत असतात, दुसऱ्या किडनीत 10 लाख ट्यूब.
ह्या दोन्ही मिळून 20 लाख ट्यूब घेऊन आपण जन्माला येतो आणि त्याचं स्ट्रक्चर असतं. नेक्स्ट स्लाइड. थोडक्यात किडनी म्हणजे एक कारखाना आहे. जसं दारू तयार करायचा कारखाना आपल्याला माहिती असतो. असं मी उदाहरण देतो कारण काही लोक झोपलेले आहेत ते पटकन माहिती दारू नाव काही झोपलेल्या लोकांना चहा मिळाला तर बघा. तर किडनी हा कारखाना कशाचा आहे तर शरीराचं घाण बाहेर फेकून सांडपाणी जसं असतं वेस्ट एखाद्या कारखान्याचं सिवेज आपण नदीमध्ये सोडून देतो. मोदींनी ते गंगा शुद्ध करायचा कार्यक्रम राबवला आहे. तर त्यांनी काय केलं आहे की शहराचे सिवेज शुद्ध करून नदीत सोडायला सुरू केलं. तर त्याच्यासाठी सिवेज प्लांट्स बसवले त्यांनी. म्हणजे त्याच्यातलं जे काही जंतू संडास केलेलं पाणी वाहून त्या केंद्रात जातात तिथे ते जंतू मारले जातात आणि मग ते मारलेलं जंतू मिश्रित पाणी डेड आणि प्राणी आणि मग ते गंगेत सोडलं जातं. अशी गंगा प्यायला शुद्ध करत होतात. तर ते काम किडनी करते. सिवेज प्लांट्स इन युअर बॉडी इज किडनी. तर त्याच्यामध्ये एक ट्युब्यूल कसं जर दरल्याने एक कामगार जर त्याला म्हणलं तर 20 लाख कामगाराचं ते कारखाना आहे. किती लाख? 20 लाख. आणि त्यातले 1/6 म्हणजे 3.3 लाख कामगार जरी कामावर असतील आणि उरलेले 16,70,000 कामगार संपावर गेले किंवा पळून गेले किंवा मेले तरी पण ते शरीर स्वच्छ करायचा कार्यक्रम व्यवस्थित चालतो. म्हणजे एका किडनीचा तिसरा हिस्सा जगायला पुरतो. जी किडनी दान केलेल्या गरजेपेक्षा 3 पट जास्ती राहिलेलं असते आणि किडनी घेतलेल्याला जरुरीपेक्षा 3 पट मिळालेलं असते जर ते त्यांनी दोघांनी सांभाळलं तर. आणखी देवाची कमाल बघा. मी तुम्हाला सांगितलं 3,30,000 कामगार पुरे. तुमच्या रक्तातून युरिया नॉर्मल ठेवायला देवाने दिले 20 लाख कामगार. म्हणजे 16,70,000 कामगार गायब झाले आजाराने, तुमच्या सवयीने, रामदेव बाबाचे भस्म खाल्ल्याने, शिलाजीत खाल्ल्याने. अजून इतके हिट्स आपण देतो किडनीला आपल्या. अनाल्जेसिक्स, पेन किलर, देशी दारू, हेवी मेटल्स, कॅडमियम, मर्क्युरी, आणखी अमुक हे प्रत्येक मिनिटाला किडनीला इंजुरी रिकव्हरी हा कार्यक्रम चालू असतो. त्याच्यात काहीतरी नवीन आजार येतो आणि मग ते गणित बिघडतं. तर थोडक्यात 3.3 लाख कामगार त्यातले अजून अर्धे कामगार गेले म्हणजे 1,65,000 कामगार राहिले आणि उरले त्या 1,65,000 कामगारांनी डबल ड्युटीत काम केलं तरी पण तुमचं युरिया क्रेट नॉर्मल होतं. म्हणजे 1/6 च्या अर्ध म्हणजे थोडक्यात 15%च फक्त नेफ्रॉन्स किंवा ट्युब्युल्स तुमचे कार्यरत पाहिजे. ते डबल ड्युटी काम केलं तर तुमचं युरिया क्रेट नॉर्मल राहते. तर तुम्हाला हे सगळं रामायण सांगायची गरज काय आहे तर तुम्ही आता अँबॅसेडर आहात तर क्रिएटिव्हली नॉर्मल याचा अर्थ किडनी नॉर्मल नव्हे. 4 लाख कामगार असले तरी क्रिएटिव्ह नॉर्मल आणि 20 लाख कामगार असले तरी क्रिएटिव्ह नॉर्मल. हे तुम्हाला कळलंय का? तर त्याचा अर्थ क्रिएटिव्ह नॉर्मल म्हणजे किडनीचा आजार नव्हे असं नाही. हे तुम्ही समजून घ्या. याच्यासाठी हे सगळं पुराण. ओके, नेक्स्ट स्लाइड. ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट मी जसं तुम्हाला सांगितलं हे जे रक्त गाळण्याची जी काही बारीक ट्युब्यूल आहे ते रक्त गाळतं आणि रोज आपण 180 लिटर फिल्टरेट तयार करतो. म्हणजे थोडक्यात तुम्हाला आम्ही किडनीचा आजार समजून सांगण्यासाठी डॉक्टर्सना शिकवतो. तुम्ही सिद्धार्थ गार्डनमध्ये स्विमिंग टँकमध्ये पोहलाय का? कधी कोणी स्विमिंग टँकमध्ये पोहलंय का किंवा विहिरीत पोहलंय का? पोहलंय. तर एक उदाहरण घ्या की 1000 लिटरचं एक स्विमिंग टँक आहे. त्याच्यामध्ये आपण स्वच्छ पाणी भरलं आणि 500 लोक सकाळपासून संध्याकाळपर्यंत पोहले त्याच्यात. भारत देशामध्ये पोहताना त्याच्यातच लघवी करणे, शिंकणे, चुळा भरणे हे कार्यक्रम चालू असतो. तो राष्ट्रीय कार्यक्रम म्हणून आपण करतो. तर सकाळीपासून संध्याकाळपर्यंत 500 लोकांनी लघवी केलेलं स्विमिंग टँक
संध्याकाळी त्याचा युरिया मोजला तर 100 युरिया क्रिएटिनिन 5-6 असते त्या पाण्याचं, कारण 500 लोकांनी लघवी केलेला टँक आहे तो. तर रात्री म्युन्सिपाल्टीचा इंजिनियर त्या पाण्याला फिल्टर करतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तेच पाणी, फिल्टर्ड पाणी आपण परत आंघोळ करतो, त्याच्यात परत 500 लोक राष्ट्रीय कार्यक्रम करतात. तर हा कार्यक्रम म्हणजे थोडक्यात आपण लघवीत पोहतो. पब्लिक स्विमिंग टँक म्हणजे लघवीत पोहणे असं असते ते. कारण लोक त्याच्यात सोळा भरतात, शिंग करतात, आणखी काही छोटी मुलं आणखी काही कार्यक्रम करतात. तर सेम थिंग तुमचं शरीर म्हणजे एक स्विमिंग टँक आहे. समजा माझं वजन 70 किलो आहे, त्याच्यात 2/3 पाणी असते, म्हणजे 45, म्हणजे सुहास भाविकर नावाचा एक स्विमिंग टँक, त्याच्यात 45 लिटर पाणी आणि उरलेले 25 किलो त्याचं हाड, मांस वगैरे, ऑर्गन्स वगैरे त्या पाण्यात तरंगत आहे. इमॅजिन करा, स्वतःचं शरीर इमॅजिन करा. ते म्हणजे एक ॲक्वेरियममध्ये मासे तरता पोहताना पाहिलेलं ॲक्वेरियम पाहिले तुम्ही? पाहिले. तर त्याच्यामध्ये मासे आणि पाणी असं असते. तर त्या माशाच्या जागी तुमचं हृदय, तुमचा मेंदू, तुमचे हाडं, तुमचे बाकीचे अवयव असं इमॅजिन करायचं आहे, आणि उरलेलं म्हणजे पाणी असं तुमचं शरीर आहे. आता त्याला माणसाचं स्वरूप दिलं देवानी म्हणून त्याला आपल्याला ते इमॅजिन नाही करता येत. पण हे जे पाणी आहे ते डिस्टिल वॉटर इतकं स्वच्छ आणि शुद्ध असते, आणि ते 100 वर्ष तसंच ठेवलं जाते की आपल्या किडनीची कमाल आहे. त्या किडनीला कळत आहे की या पाण्यामध्ये ही घाण आहे, तर ती लगेच फेकून देते ते लघवीमध्ये. आपल्या लघवीमध्ये 500 केमिकल्स असतात, रोज आपण 500 केमिकल्स फेकून देतो. त्याचे नावं, त्याचं लीडर त्याचा आहे युरिया क्रिएटिन, म्हणजे त्याचं नरेंद्र मोदी युरिया आहे समजा, आणि हां क्रिएटिन एक दुसरं जो मोजतो आपण समोर दिसतो. पण असे बाकीचे 498 लीडर्स आपल्याला माहीत नाही, पण त्यातले 2 लीडर आपण रोज मोजतो, कारण ते स्वस्त आहे मोजायला. म्हणून वेगवेगळे ॲसिड्स आहे ते मोजायला खूप अवघड आहे, म्हणून ते मोजत नाही आपण. तर थोडक्यात हे पाणी वॉटर टँक तुमचं शुद्ध ठेवण्याचं काम ही किडनी करत असते. आणि ती गाळण क्षमता म्हणजे 180 लिटर, बेसिकली 5 लिटर असतं तुमचं टोटल. ते एका मिनिटात 1200 ml, एका किडनी 600, दुसऱ्या किडनी 600 ml जात असते. आपण डायलिसिस करतो 200 ml पर मिनिटने फिरवतो आपण रक्त. आपल्या देवांनी 2 किडन्या म्हणजे 2 डायलिसिस मशीन्स लावलेले आहे आपल्याला. ओके, आणि त्याच्यामध्ये किती रक्त फिरवते ते 1200 ml पर मिनिट. आपण 200 ml पर मिनिट एका नळकांडा म्हणजे एका किडनीतून फिरवतो. देवाने आपल्याला 2 किडन्या दिल्या आणि प्रत्येक किडनीत 600 ml पर मिनिट या स्पीडने ते रक्त फिरत असते. म्हणजे 1200 ml पर मिनिट आपलं रक्त गाळून त्याच्यातून 1/5 पाणी फिल्टर होते. 125 ml GFR असतो आपला, म्हणजे रक्तातली गाळणी. थोडक्यात एकदा रक्त गेलं 100 ml की त्यातलं 1/5 म्हणजे 20 ml पाणी त्याच्यातलं त्या ट्युब्यूलमध्ये येते. त्याला म्हणायचं फिल्ट्रेशन, गाळून घेतलं जातं. हे जे GFR किंवा गाळण क्षमता ही जर तुमची ते फिल्टर गाळतच नसेल तर ते रक्तातली घाण रक्तातच राहणार. तर ती आपण मोजणं म्हणजे GFR मोजणं हे एक सिम्पल टेस्ट आहे. हार्डली 100 रुपये लागतात. क्रिएटिन मोजलं आणि त्या कॉम्प्युटरला तुमचं एज वजन टाकलं की ते सांगतं GFR किती आहे, आणि ते तुमचं GFR किती आहे हे बघून तुम्ही सांगू शकता की किडनी 16ने आहे की नाही. तर डॉक्टरकडे जायची गरज नाही. ओके, नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट. हां, आता ही एक स्लाइड तुम्ही लक्षात घ्या की डॉक्टरकडे बऱ्याच पेशंट मी आता पाहिले की ज्याची इतकी मोठी फाईल असते, पण त्यांना त्यांचं स्वतःच्या आजाराचं नाव सांगता येत नाही. त्यांना त्याचे म्हणजे त्याचे इश्यूज काय आहेत ते पण बोलता येत नाही. त्याचं कारण ते स्वतः लक्ष देत नाही स्वतःकडे, हे असते. त्यांना ते कळत नाही असं नसते. मला माझ्या कारमधलं काहीच कळत नाही असं मी म्हणून पळून जाऊ शकतो, पण मी जर त्याच्यात लक्ष घातलं किंवा चावी फिरवल्यावर काय होतं, इग्निशन म्हणजे काय, त्याच्यात बॅटरी असते, ती करंट देते, ती करंट दिल्यावर त्या इंजिनच्या तिथे एक पेट्रोलचं एक पिचकारी उडत असते, ते जळतंय, त्याचं फ्यूम तयार होते, धूर तयार होतं, गाडीला पुढे ढकलत होते. बेसिक तुम्हाला थोडीशी इच्छा पाहिजे, यालाच आपण ज्ञान योग म्हणतो. तर ते तुम्ही
आधी निदान नंतर इलाज असं तुम्ही आग्रह धरला पाहिजे डॉक्टरकडे. मेजॉरिटी डॉक्टरलाच कळत नसते त्याला काय व्हायला पेशंटला, ते क्रोसिन देते आपोआप आजार बरा होतो. मेजॉरिटी आजार हे सेल्फ लिमिटिंग आजार असतात, व्हायरल इलनेसेस असतात. 4 दिवस तुम्ही क्रोसिन खाल्ले की ते आपोआप बरे होणारे असतात. आणि त्या डॉक्टरही तसदी घेत नाही की आजाराचं कशामुळे आहे बाबा हा आजार, हे कोविड आहे का चिकनगुनिया आहे का डेंग्यू आहे, ते बघतही नाही. क्रोसिन वगैरे त्याची फीस घेऊन टाकतो, तो विचार करत नाही जास्त. पण जर तुमचा आजार 8 दिवस 15 दिवसापेक्षा लांबत असेल, बरा होत नसेल, तुम्हाला बरं वाटत नसेल, तर तुम्ही डॉक्टरला आग्रह धरला पाहिजे की बाबा माझं निदान काय आहे, मला काय त्रास आहे. आणि त्याला जर ते सांगता येत नसेल तर तुम्हाला हे समजायला पाहिजे की ह्या डॉक्टरला कळत नाही. कारण आपण त्या डॉक्टरचा दोष नाही आहे, तुमचा दोष आहे तो, असं मला म्हणायचं आहे. कारण मी असं का म्हणतो, समजा मी हार्ट अटॅक आला मला, तर मी एखाद्या खेड्यातल्या जनरल प्रॅक्टिशनरकडे जाऊ शकतो, किंवा एखाद्या MBBS डॉक्टर फॅमिली फिजिशियनकडे जाऊ शकतो, किंवा एखाद्या MD मेडिसिन नर्सिंग होम असलेल्या हॉस्पिटलमध्ये जाऊ शकतो, किंवा एखाद्या कार्डिओलॉजिस्टकडे जाऊ शकतो. मी कुठेही जाऊ शकतो. आता त्या समजा तुम्ही एखाद्या जनरल प्रॅक्टिशनरकडे गेला, छाती दुखत आहे, चेस्ट पेन आहे, तुम्हाला त्याच्याकडे गेला आणि त्याने तुम्हाला पेन आहे बाबा, घाम येतोय, त्याला आपण एक इंजेक्शन देतो असं करून त्यांनी, कारण त्याला कळलं नाही की हार्ट अटॅक आहे बाबा, पण ते पेन आहे म्हणून त्यांनी इंजेक्शन दिलं, पेन दिलं, बसवलं. एक तासाभराने त्यात ते वाढले समजा. तर ते तुम्ही मला का नाही सांगितलं म्हणून त्याला मारामारी करण्यापेक्षा तुम्ही स्वतः विचार करायला पाहिजे की बाबा आपण कोणत्या आजारासाठी कुणाकडे जायचं. आणि ही अवेअरनेस तुम्हाला मी हे समजून सांगतोय की आधी निदान मग इलाज, हे सिंपल वाक्य जर लक्षात ठेवलं आणि त्याचा आग्रह धरला, आग्रह रुटीन पारिवारिक आजारासाठी नाही, पण जो आजार महिन्यात एक महिना खोकत आहे माणूस कोणी, एक महिना त्याला छाती दुखत आहे, एक महिना ताप येत आहे, काही गोष्टी 15 दिवसापेक्षा जास्ती आपोआप बरे होणारे आजार नसतात. त्याचे वाढत जाणारे आजार असतात, कॅन्सर असतो, अमुक काही असतो. पण त्याचं निदान न करता गोळ्या खात राहणं मला माहीत नाही, ते डॉक्टरनी बघायला पाहिजे. ही जी काही भारतीय क्लासिकल मेंटॅलिटी आहे ती तुम्ही सोडायला पाहिजे. ते पहिलं वाक्य लक्षात ठेवायला पाहिजे. तर तुमचं जर BP कमी वयात वाढलंय, 30च्या आत वाढलेलं असेल किंवा 50च्या नंतर पहिल्यांदाच वाढलेलं असेल, तर ते इन्व्हेरियंटली किडनीचा आजार असतो. नॉर्मल BP असं नाही. किडनीचा आजार झाल्यावर 80% लोकांचं BP वाढतं. कारण बेसिकली किडनी मीठ आणि पाणी फेकतं, मीठ पाणी शरीरात साठून राहिलं की रक्तवाहिन्यामध्ये, रक्तवाहिन्याची कॅपॅसिटी लिमिटेड आहे 5 लिटर. 5 लिटरमध्ये 8 लिटर पाणी भरल्यावर काय होईल, ते वेन्स आर्टरीमध्ये प्रेशर वाढतंय आणि BP वाढतंय. तर BP वाढणे म्हणजे मीठ पाण्याचं प्रमाण शरीरात वाढणे म्हणजे किडनीला इजा, असं तुम्ही समजावून सांगायला पाहिजे पब्लिकला. लघवीत रक्तस्राव होणे, आम्ही असं म्हणतो SBI, स्टेट बँक ऑफ इंडिया, हे लक्षात ठेवण्यासाठी आहे. लघवीत S म्हणजे स्टोन्स, म्हणजे आजार. स्टोन हे बिनाईन आहे, त्याच्याकडे काही होत नाही असं म्हणून दुर्लक्ष नाही करायचं. त्याच्यामुळे इन्फेक्शन्स होतात, त्याच्यामुळे किडनीला डॅमेज होतं. तर SB म्हणजे लघवीत ब्लड, हे काही बिनाईन चिल्लर नाही आहे, हे काही सर्दी पडसं नाही आहे. लघवी वाट रक्त जाणं म्हणजे कुठेतरी किडनीला इजा झाली आहे, रक्तवाहिन्या फुटल्या त्या, नळ्याच्या दाखवलं मी तुम्हाला, त्याच्यामध्ये रक्त वाहत आहे. नॉर्मली लघवीच्या त्याच्यामध्ये एकही रक्ताचा थेंब यायला नाही पाहिजे. ओके. आणि I म्हणजे इन्फेक्शन, म्हणजे पसेल्स किंवा जंतू, बॅक्टेरिया, व्हायरसेस लघवीमध्ये असायला नाही पाहिजे. ते शुद्ध पाणी आहे. डोळ्यातलं पाणी, नाकातलं पाणी, लघवीतलं पाणी किंवा बाईलमधलं पाणी, याच्यामध्ये इन्फेक्शन नसलं पाहिजे. SBI नसलं पाहिजे लघवीत थोडक्यात. S म्हणजे स्टोन, B म्हणजे ब्लड, I म्हणजे इन्फेक्शन. नंतर लहान मुलं सुजले आणि त्याची सूज गायब झाली तर त्याच्याकडे दुर्लक्ष नाही करायचं. वयाच्या 25-30 मध्ये आमच्याकडे जे स्मॉल कॉन्ट्रॅक्टेड किडन्या घेऊन येतात लोक, तर त्यांच्या लहानपणी कधीतरी त्यांच्या किडनीवर सूज आलेली असते. त्याच्या आईने काहीतरी धातुमग इलाज केला असतो. 15-20 दिवसात ती सूज उतरते आणि त्या आईला वाटतं आता बरा झाला पोरगा. पण किडनी सूज चालू असते आणि ती हळूहळू किडनी बारीक करून लागते. तर वयाच्या 20-25 मध्ये जे किडनीचे स्मॉल शंकन किडनी घेऊन पेशंट्स येतात, तर त्यांचा आजार लहानपणी किडनीवर सूज आल्यानंतर दुर्लक्ष केल्यामुळे असं आपण
डायग्नोसिस करायला पाहिजे. पण लहानपणी सुजलेला पोरगा दिसला, लहान पोरगा, की त्याची सुजल्यावर एकदा किडनीचा आजार, किडनीचं इन्फ्लमेशन, किडनीमध्ये आग चालू आहे की नाही हे डिक्लेअर करून घेणं हे अँबॅसेडर म्हणून तुमचं काम आहे. तसंच बालपणात उच्च रक्तदाब मी सांगितलं. नेक्स्ट स्लाइड. रासलीला मी सांगितलं, रिव्हर्सल, अरेस्ट, गोईंग. नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट. आता हे 33% जे हाय रिस्क गटातील पेशंट्स आहेत त्यांनी काय करावं, तर त्यांनी फ्रेश हा शब्द लक्षात ठेवावा. फ्रेश म्हणजे एफ म्हणजे फूड, आर म्हणजे रेस्ट, ई म्हणजे एक्सरसाइज, एस म्हणजे स्लीप आणि एच म्हणजे हॅबिट्स. तर हे एक शॉर्ट फॉर्म आहे, लक्षात राहतो. फ्रेश म्हणजे ताजंतवाना होणे, आपल्याला फ्रेश व्हायला जातो मी असं म्हणतो. तर तो फ्रेश हा शब्द लक्षात ठेवून तो जर आपण जर या हाय रिस्क गटामध्ये असू, म्हणजे सर्व किडनीच्या नातेवाईक समजा, तुझे मुलं, तुझे बहीण भाऊ, तुझे आई वडील यांनी फ्रेश लक्षात ठेवायला. तर नेक्स्ट स्लाइड. आता असं एक वाक्य आहे, अन्न तारी, अन्न मारी, अन्न नाना विकारी. जास्त मी इलॅबोरेट नाही करत, आता प्रत्येकाला माहिती आहे अन्न हे जगण्यासाठी गरजेचं आहे, फ्युअल आहे, ते गाडी चालवण्यासाठी पेट्रोल आहे. म्हणून अन्न तारी. अन्न मारी म्हणजे जर तू अनहेल्दी फूड खाल्लं तर तुला वेगवेगळ्या अन्नामुळे आजार होतात, धावण लागते, अपचन होतं. एकाच वेळी मटन, चिकन आणि फिश असं एकाच वेळी पार्टीमध्ये आपण खातो हॉटेलमध्ये जाऊन, तेही 8 दिवसापूर्वी मारलेले कोंबडं, 8 दिवसापूर्वी पकडलेले मासे समुद्रातून, तुम्हाला त्या दिवशी पकडलेले नसतात ते 8 दिवसापूर्वी मारलेलं मटन, ते फ्रीजमध्ये फ्रीज डीप करून ते वासाला तरी त्याला एक मसाल्याची फोडणी देऊन त्याचा वास झाकून तुम्हाला ते चांगल्या डिशमध्ये आणून सर्व करतात. आज तुम्ही असं पहा की कुठल्याही हॉटेलमध्ये रात्री 11-12 नंतर बसायला जागा मिळत नाही जेवायला. कुठलंही चांगलं हॉटेल घ्या, इतकी जनता तुटून पडलेली आहे या 8 दिवसापूर्वी मारलेले प्राणी खाण्यासाठी. आणि एकाच वेळी किती खायची काय शौक आहे मला समजत नाही. एकाच वेळी चिकन पण खायचंय, मटन पण खायचंय, फिश पण खायचंय, त्याच्याबरोबर दारू पण प्यायची आहे, त्याच्यावर आईस्क्रीम पण खायचंय. म्हणजे 5000 कॅलरीचं जेवण करतात ते एका वेळी. आजकाल हॉटेलच्या पार्ट्या ज्या असतात, तुम्ही जर तरुण लोकांच्या पार्ट्या जर बघितल्या तर ते काय करतात जस्ट ऑब्झर्व करा. एकदा त्रयस्थ नजरेने बघा, तुम्ही पण करत असाल तर तुम्ही स्वतःकडे त्रयस्थ नजरेने बघा. आणि टाळा आहे, एकाच वेळी एकच प्राणी खावा, खायचं असेल तर. नॉनव्हेज खायचं नाही असं म्हणत नाही मी, पण फ्रेश खावं, ताजं कोंबडं खावं, ताजं फिश खावं. 8 दिवसापूर्वी मारलेलं खावं का? तर आपलं काम आहे ते बघणं, किचनमध्ये काय चाललंय कार्यक्रम. अन्न नाना विकारी ते त्याचं पुढचं भाग आहे. नेक्स्ट स्लाइड. आता रेस्ट हा जो फ्रेश मधला दुसरा आर आहे तो लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही तुमचा दिवस कॅल्क्युलेट करा. 24 तास असतात दिवसात, 8 तास पैसे मिळवण्यासाठी काम करायचं, दुसरे 8 तास झोपायचं. सुखाने पूर्ण शांत झोप घेणे हे एक पॉवरफुल औषध खाल्ल्यासारखं आहे. शरीर 100 वर्ष जगवायचं असेल तर प्रत्येक माणसाची झोपेची गरज. आता 1 रुपयात तुला 2 भाकरीची भूक आहे, तुला अर्धीच भाकरी वाढली आणि उठ म्हणलं ताटावरून तर तू चांगला राहशील का? नाही. तसं 8 तासाची झोपेची गरज आहे. तू 2 तासात उठून जातो कामाला, रात्री 2 वेळा पण टी व्ही बघतो. आमचे डॉक्टर लोक रात्री 10 वेळा फोन घेतात, उठतात झोपतात, लवकर मरतात. आज लवकर मरणाऱ्यामध्ये डॉक्टर जास्ती आहेत, कारण ते पैशासाठी उठते रात्रभर 10 वेळा, झोप त्याला मिळतच नाही. तर हे जे काही हे आहे, हेल्दी झोप, अनहेल्दी झोप, त्याचं डिफरन्शिएशन आपलं आपण बघायला पाहिजे. हेल्दी झोप म्हणजे काय, तर तुम्ही सकाळी उठल्यावर तुम्हाला एकदम फ्रेश वाटलं पाहिजे. सकाळी उठल्यावर जड डोकं आहे, बायकोवर चिडाचिडी, चहा नाही मिळाला किंवा अंगावर ओरडणं, हे झालं म्हणजे त्याची झोप झाली नाही असं असते. अनहेल्दी झोप आपल्याला ते लक्षातही येत नाही आणि आपण आपला दिवस जगायला सुरू करतो. तर झोप नीट असणं याच्यासाठी तुम्ही स्वतः पथ्य पाळले पाहिजे. तुमच्या बेडरूममध्ये लाईट काढली पाहिजे, टी व्ही बंद केला पाहिजे, मोबाईल बंद करून ठेवला पाहिजे. मोबाईलमध्ये स्क्रीन टाईम नावाची गोष्ट आहे आजकाल. 24 तासात 10 तास स्क्रीनमध्ये बघत असतात लोक. काय बघतात काय माहिती, पण पाहत असतात.
तर रात्री 2ला पण मोबाईल पाहणे हा खेळ मला वाटतं इथे बरेच जण करत असतात. तर तसे करू नका, 8 तास झोपा. त्यानंतर उरलेले 8 तास रेस्ट, म्हणजे त्याच्यामध्ये आपण 3F 3H आणि 2S FHS असं आम्ही म्हणतो. F म्हणजे काय, तर तुम्ही ते फॅमिली, फ्रेंड्स आणि फेथ, म्हणजे तुम्ही तुमच्या मित्रांना वेळ द्या, तुमच्या फॅमिलीला क्वालिटी टाईम द्या. क्वालिटी टाईम नावाची एक संकल्पना आहे, त्याच्यामध्ये तुमच्या मुलाबरोबर खेळायला जा. तुमच्या मुलाचं लहानपण तुम्ही पाहिलंच नाही असं बऱ्याच माणसं अभिमानाने सांगतात आजकाल. ते चुकीचं आहे. तुम्ही तुमच्या मुलांबरोबर क्वालिटी टाईम न देणं म्हणजे त्याच्यावर प्रेम नाही करता, एक तुमच्या सेक्स लाईफचा बाय प्रॉडक्ट आहे असं म्हणून जगता तुम्ही. असं करू नका. त्याला खांद्यावर घेऊन फिरायला घेऊन जाता. नाही, जर तू तुझ्या मुलांना क्वालिटी टाईम दिला नाही तर काय म्हणशील तू स्वतःला ॲट द एंड ऑफ युअर लाईफ? काय म्हणशील मुलांकडे, काय बघशील तू? मी म्हणतो तेच खरं आहे. तर तसं करू नये. 3F म्हणजे फॅमिली, फ्रेंड्स. फ्रेंड्स पण गरजेचे आहेत. तुम्हाला तुमचे दुःख सांगणे, तुमचे अपेक्षा भंगाचं दुःख बोलून आपण म्हणाल तरी हलकं होण्यासाठी गरजेचं आहे. तसंच फेथ आहे, म्हणजे जे धर्म सांगितलं मी तुम्हाला. त्याच्यानंतर 3H म्हणजे काय, तर हेल्थ, हॅबिट्स आणि हायजीन, स्वच्छता. या तिन्ही गोष्टीचं मी फार विवेचन नाही करतो, तुम्हाला ते तिन्ही गोष्टीचा अर्थ कळतो. आणि दुसरे 2S म्हणजे सोल आणि स्माईल. अध्यात्म, सोल, आत्मा, परमात्मा याच्याविषयी मी आता जास्ती बोलत नाही, ते हे डायस नाही आहे. पण दॅट इज ऑल्सो ए बिग टॉपिक फॉर रिमेनिंग हेल्दी. तुम्ही स्वतःला तुमच्या शरीराच्या अवयवाला कंट्रोल करू शकता जर तुमची आत्मिक पॉवर आहे. आता हे एक वेगळं शास्त्र आहे, की त्याचं लेवल वेगळी आहे. स्माईल करणं एक फार सोपं औषध आहे. सतत तुम्ही हसत राहिले तर समोरचाही हसतो, समोरच्याच्या मनातलं राग तुमचा आपोआप निघून जातो. तो बायकोकडे रोज असायचं आहे. असं करा, बघा तुम्ही तुमच्या बायका दिवसभर तुम्हाला कसं खुश होतं. नेक्स्ट स्लाइड. नवऱ्यांनी बायकोकडे स्माईल द्यायचंय असं मी म्हणतो. स्माईल व्यायाम किती करावा, दम लागेपर्यंत घाम येईल. नेक्स्ट लाईन. जास्ती वजन उचलू नये, कमी वजन उचला पण जास्ती रिपिटेशन करावे. नेक्स्ट लाईन. जास्ती वेळ, फार वेळ करू नये. 2 किलोमीटर पर डे, पण एव्हरी डे. एकाच दिवशी 50 किलोमीटर सायकल काढली पण महिनाभर काहीच केलं नाही असं नाही पाहिजे. मॅरेथॉनमध्ये कधीच प्रॅक्टिस नाही करायची, मॅरेथॉनमध्ये पळायचं, हार्ट अटॅकने मरायचं. मॅरेथॉन नंतर मेलेले कोणी बातम्या ऐकत असतो. प्रॅक्टिसच करायची नाही आणि उगाचच पळायचं शौक पोटी, योग्य नाही आहे. तुम्ही नियमित 2 किलोमीटर इज मोर दॅन इनफ. पळाले 5 किलोमीटर, 10 किलोमीटर स्टॅमिना असेल तुमचं तर चांगलंच आहे, पण तेवढी गरज नाही. यू डोंट वॉन्ट टू बी ए रनर, मॅच विनर, तुमचे उद्देश नाही आहे. नेक्स्ट. हे मी तुम्हाला सांगितलं मगाशी. नेक्स्ट स्लाइड. हे पण सांगितलं. नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट स्लाइड. आता काही प्रश्न असतील कोणाचे तर विचारा. कुणाला काही प्रश्न कशाचा? हा, बेसिकली आपल्याला स्टिरॉइड नावाची जी गोळी चालू असते, ओमनाकॉर्टिल, प्रेडनिसोलोन, किंवा किडनीवर सूज आली की आपण त्याचे इंजेक्शन देतो. तर त्या स्टिरॉइडनी, आणि दुसरी गोष्ट आपण आपल्या जेवणात फायबर घेत नाही. फायबर म्हणजे काकडी, गाजर, टोमॅटो, बीट किंवा जे ॲब्सॉर्ब होत नाही असे जे पदार्थ आहेत, तर त्याच्याने संडासमध्ये बल्क तयार होतो. बल्क म्हणजे एक मास, गोळा. तर तुम्ही जर फक्त पेढा खाल्ला तर तुम्हाला मुळव्याध होईल, पण जर तुम्ही काकडी खाल्ली तर मुळव्याध नाही होणार. याचा म्हणण्याचा अर्थ समजून घ्या की तुम्ही फायबर खायला पाहिजे एव्हरी डे. फायबर म्हणजे मैदा न खाता
पूर्ण दळण केलेलं गहू किंवा ज्वारी खाणं, त्याचं कोंडा न काढणं, कोंडा न काढलेल्या तांदळाचा भात खाणं, त्याच्यात फायबर असते खूप. फायबर जवळपास 30 ग्रॅम पर डे गरजेचं आहे. तुम्हाला संडासमध्ये स्मूथ पॅसेज व्हावं. बेसिकली संडास म्हणजे संडासचा जो एक समजा 100 ग्रॅमचा गोळा आहे, तो बाहेर जाण्यासाठी तो लिक्विड पाहिजे, सेमी सॉलिड पाहिजे. आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही असं जेवलात की सगळंच ॲब्सॉर्ब होत आहे, म्हणजे डायरेक्ट साखर खाली फक्त, तर संडास होणारच नाही. तर त्यावेळी मग गुळ्या धरणार. म्हणजे तुम्ही कळणार आणि जोर लावणार, पण आतमध्ये काही माल मसालाच नाही बाहेर यायला, तर गुळ्या धरणार. गुळ्यात म्हणजे रक्तवाहिन्या डायरेक्ट होणे, आतड्याच्या खालच्या गुळाबशीच्या रक्तवाहिन्या, त्याच्यावर तुम्ही पोचल्यामुळे एक प्रकारचं दाब येतो आणि त्या रक्तवाहिन्या डायरेक्ट होतात. तर त्या डायरेक्ट होणारच नाही जर तुमची संडास सॉफ्ट असेल, पाणी असेल, भरपूर पाणी प्यायला पाहिजे, पातळ संडास, सेमी सॉलिड व्हायला पाहिजे. तर ते तुम्ही पहा, तुमची संडास घट्ट होतोय, खडा होतोय, तुम्ही सॅलड्स खात नाही आहे, पाणी पित नाही आहे, तर त्याच्यामुळे गुळ्या आणि गोळ्या सॉलिड स्टिरॉइड सांगितलं. आणखी काही प्रश्न आहे कोणाचा? सूर्यनमस्कार. हा, सूर्यनमस्कार. हा, व्यायाम मी मगाशी सांगितलं तुम्हाला, सूर्यनमस्कार आणि बैठका हे 2 व्यायाम फुकट करण्यासाठीचे आहेत. जिममध्ये लावायचं म्हणलं की 1000 रुपये महिना, 10,000 रुपये वर्षाचे. सायकल म्हणलं की खर्च आला. कुठलाही खेळ म्हणलं की त्याचं बॅट, टेनिसची रॅकेट आली, बॅडमिंटन आलं, कोर्टचं भाडं आलं, बूट आलं, अमुक आलं, तमुक आलं. तर एकही रुपया न लागता तुमचं डेली व्यायाम करण्याचा पॉवरफुल व्यायामाचा प्रकार म्हणजे सूर्यनमस्कार आणि बैठक. काही जणांनी म्हटलं होतं की बा प्रेशर येऊ शकते बा. नाही, बघा, तुम्ही कुठलाही समजा तुम्ही गंडाचे मसल्सच नाही आहेत, तुमचे गायब झाले आजारामुळे म्हणा किंवा व्यायाम न करण्यामुळे, अचानक जर तुम्ही सूर्यनमस्कार घालत नाही, तुमच्या बायसेप्स ट्रायसेप्समध्ये पॉवरच नाही, त्यावेळी तुम्हाला इजा होण्याची शक्यता असते. व्यायाम, स्पोर्ट्स आणि इंजुरी हे एक शास्त्र आहे. तुम्हाला मी असं सांगेन की जेवढं सहन होते तेवढंच करायचं, अगोदरी काही करायचं नाही. तो करतो म्हणून मला आलंच पाहिजे असा आग्रह धरायचा नाही, हळूहळू वाढवायचं. आपल्याला आपलं शरीर वॉर्निंग देत असतं. भगवंत कधीच चुकत नाही, वॉर्निंग देतो, आपण ती वॉर्निंग घेत नाही आणि म्हणून चुकतो आणि म्हणून इंजुरी होते. आपण ते आपल्या शरीराकडे जर बारीक पाहिलं, लक्ष दिलं व्यायाम करताना किंवा प्रत्येक क्षणाला, आज तू उभा आहे, मी तुझ्याकडे पाहतोय, तू माझ्याकडे पाहतोय, आपण एकमेकाला समजून घ्यायला पाहिजे, प्रेझेंटमध्ये जगलं पाहिजे. ते केलं की इंजुरी होत नाही. खाली न बघता चालणे किती लोक करतात, मोबाईलमध्ये बघत चालतात आणि मग ठेच लागल्यावर रडतात किंवा ॲक्सिडेंट झाल्यावर समोरच्याला शिवाय जातात. अरे तू रस्त्याकडे पाहतच नाही. तसं सूर्यनमस्कार किती घालावा, कधी घालावा, इंजुरी झाली तरी घालावा का नाही, त्या सर्व प्रश्नाची उत्तर तुला देता आली पाहिजे. सायन्स नाही आहे, सहन होईपर्यंत व्यायाम आपोआप वाढत जातो, सहनशक्ती वाढत जाते. सध्या 3 किलोमीटर फिरतो मी. एक्सलंट. 2 किलोमीटर इज मोर दॅन इनफ. फिरण्यापेक्षा पळायला पाहिजे, थोडंसं दम लागला पाहिजे, घाम आला पाहिजे. बघा, कुठलाही व्यायामाचा गोल काय असला पाहिजे. फिरणे हा गोल नाही आहे, दम लागणे आणि घाम येणे हा गोल आहे. सायकलिंग हा गोल नाही आहे. गोल काय पाहिजे, किंवा दम लागला पाहिजे, श्वास वाढला पाहिजे. बेसिकली तुझं रेस्पिरेटरी रेट वाढला की समजायचं तुला ऑक्सिजन डिमांड वाढलेली आहे आणि तुझं फुफ्सामधून आत बाहेर होत आहे. आणि घाम येणं म्हणजे तुझ्या चमड्याच्या रक्तवाहिन्या डायरेक्ट झाल्याशिवाय घाम नाही तयार होत. तर त्या डायरेक्ट होणं म्हणजे काय, तर तुझ्या मसलची डिमांड वाढली, हृदयावर डिमांड वाढली आणि त्याच्यामुळे तुझ्या रक्तवाहिन्या डायरेक्ट झाल्या. आर्टेरियल डायलेटेशन आणि फुफ्फुस पूर्णपणे उघडणे ऑक्सिजन घेण्यासाठी, हे व्यायामाचे उद्देश आहे. तुम्ही 50 मीटर फ्री स्टाईल स्विमिंग केलं
असं म्हणून काही जास्ती घोडं मारणार नाही आहे काही. दम लागणे, घाम येणे इज इनफ, आणि ते एव्हरीडे केलं तर पुरे. कोणताही व्यायाम कर, त्याचा गोल, व्यायाम करण्याचा गोल हे दोन आहे. दोन शब्द लक्षात ठेवा. हां, नेहमीसाठीच झालं. ॲज फार ॲज पॉसिबल इंडियामध्ये हायजीन, लोक तोंडावर खोकतात, बिड्या पितात, बेडके टाकतात, हायजीन नाही. तर नुकसान काहीच नाही. जेव्हा तुम्ही पब्लिक प्लेसमध्ये, तू जर AC रूममध्ये बसला आहे, एकच माणूस आहे, 10 फुटाची रूम आहे, काही गरज नाही. पण आजूबाजूला माणसं आहेत, कोणाला काय आजार आहे तुला माहीत नाही, आणि तो कधी तोंडावर खोकेल तुझ्या हे तुला माहीत नाही, तुझ्या हातात नाही आहे ते. तर आपण आपलं काळजी घ्यायला बरं, दुसऱ्याला सांगण्यापेक्षा आपण आपलं बघावं. पब्लिक प्लेसमध्ये मास्क घालावा. बोला. स्थूलपणा वाढू नये, ठिसूळपणा. येस येस येस. तर बेसिकली बोन आणि किडनी याचं नातं खूप जवळचं आहे. कारण किडनीच्या आजारामध्ये फॉस्फरस रिटेन होतो, कॅल्शियम कमी होतं, त्याच्यामुळे पॅराथायरॉइड हार्मोन वाढतं, त्याच्यामुळे बोन्समधून कॅल्शियम बाहेर काढलं जातं, आणि कॅल्शियम रक्तातून व्हिटॅमिन डी तयार होतं किडनीमध्ये. ते तयार न झाल्यामुळे किडनीचा आजार असल्यामुळे व्हिटॅमिन डी तयार होत नाही. व्हिटॅमिन डी डेफिशियन्सीमुळे रक्तात आतड्यातून कॅल्शियम ॲब्सॉर्ब होत नाही. त्यामुळे बेसिकली सतत कॅल्शियम डेफिशियन्सी, फॉस्फरस जास्ती आणि व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी, त्याच्यामुळे PTH वाढलं, त्याच्यामुळे बोन्समधून कॅल्शियम काढण्याचा कार्यक्रम सुरू. असं किडनीच्या पेशंटचं एक दुष्टचक्र असतं. तर त्याला आम्ही हायपर पॅराथायरॉइडिझम म्हणतो. तर सर्व किडनीच्या पेशंटचे हाडं ठिसूळ असतात. तर त्याच्यासाठी बोन डेन्सिटी मोजणे, जसं आपण BP मोजतो तसं बोनचं MTV नावाचं एक TV असतं बघा, MTV, म्युझिक TV पूर्वी होता. हा एक शब्द आहे बोनसाठी लक्षात ठेवण्यासाठी. तर बोन मास, बोन टेन्साईल स्ट्रेंथ आणि बोन व्हॉल्यूम, 3 शब्द आहेत. ते तिन्ही मोजता येतात. बोन मास तुम्हाला एक्सरेमध्ये जे पांढरं दिसतं आणि जे मध्ये कमी पांढरं दिसतं, तर ते पांढऱ्याचं थिकनेस किती असलं पाहिजे, दॅट इंडिकेट बोन मास. ते कमी झालं तर त्याला म्हणायचं ऑस्टिओपोरोसिस किंवा ऑस्टिओमलेशिया. लहान मुलामध्ये मलेशिया होतो, तर बोन्स वाकडे होतात त्याचे, कारण ते वजन पडलं की ते बेंड होतं. आणि ॲडल्ट्समध्ये एकदम बोनची पूर्ण वाढ झाल्यावर ते ठिसूळपणा झाला की ते मोडायला फ्रॅक्चर होतं, आणि मोडायच्या आधी ते पेन होतं, बोन पेन्स होतात. तर आपल्या बोन्सची व्हॉल्यूम, टेन्साईल स्ट्रेंथ आणि मास मोजणे याच्यासाठी डेक्सा स्कॅन नावाचं एक मशीन आहे. एक्सरे मशीन जसं असतं तसं एक स्कॅनचं मशीन आहे. त्याच्यामध्ये Z स्कोअर आणि T स्कोअर नावाची 2 टेस्ट असतात. तर Z स्कोअर म्हणजे काय की तुमच्या वयाचं तुमचं जे काही बोनमध्ये डेन्सिटी आहे, डेन्सिटी म्हणजे जाडी समजा, वजन त्या बोनचं, तर ते 25 किंवा 20व्या वर्षाच्या तरुणाचं कंपॅरिझन असतं. त्याच्यावर लिहिलं असतं -2.5 T स्कोअर. म्हणजे काय तर 2.5 डेन्सिटी असलेल्या तुमच्या 25 वर्षाच्या माणसाची बोनची डेन्सिटी 2.5 आहे, तेव्हा तुमची 1 आहे, तुम्ही -2.5 आहे. तर त्याचा अर्थ तुमचं बोन्स ठिसूळ झाले. तर त्याचा इलाज घ्यायला पाहिजे. बेसिकली तुम्ही क्रिएटिन वाढल्यावर मी फक्त बघणार असं नाही, तुम्ही तुमच्या बोन्सकडे पाहायला पाहिजे, तुमच्या हृदयाकडे पाहायला पाहिजे. तर आज डॉक्टर अजित भागवतला बोलवलं होतं मी, पण त्यांनी व्हिडिओ क्लिप पाठवली आहे, ती आपल्या यूट्यूबवर अपलोड करणार आहे मी, किडनीच्या पेशंटनी हृदय कसं जपावं यासाठी. तर तुमचा आणखी काही प्रश्न आहे का, उत्तर मिळालं? पहिले आपल्या बोनची डेन्सिटी तपासणे, डेक्सा स्कॅन करणे, आणि तो रिपोर्ट घेऊन एकदा डॉक्टरकडून ते शास्त्र समजून घ्या की तुम्हाला किती डेफिशियन्सी आहे. बोनच्या आजारामुळे आहे का पेटीमुळे आहे का, बघून घ्या. ते पाय पाहिजे, त्याचं वजन जास्त झालं आहे, दुधावर 100 किलोचं पोतं ठेवलं ते होते कसं आहे, बोन्समुळे होते का,
वजन जास्ती ओके हा बाबू तुझं काय प्रश्न? हा हां हां तपास सकाळी 8 वाजेपासून सुरू होतं तर रात्री 1:30 वाजेपर्यंत कंटिन्यू चालत होतं. तुम्हाला सकाळी 8 ते 2 रात्री 8 ते सकाळी 8 वाजे ड्युटी असते. तुम्ही जवळजवळ आमचं ऑफिस हे 2 वाजले असेल. प्रत्येक शाखेत टपाल वाटतो. जास्त चढ उतर नाही. किडनी ट्रान्सप्लांट पेशंट त्रासदायक नाही उलट व्यायाम करतोस तू चांगला त्याच्यामुळे तू चांगला राहशील. जितकं तू जास्ती फिरशील जर तुला ते सहन होत असेल फक्त ते मनावर तुझ्या ताण होत असेल कारण मला काय कटकट आहे बाबा हे असं तुला वाटत असेल तर त्याचा त्रास होईल तुला. पण शरीर जर तुला साथ देत असेल तर जितकं जास्ती व्यायाम करशील तेवढं चांगलं असेल. 30-40 वेळा घरी ओळखतो सर. किती किलोमीटर चालत असेल 8-10 मिनिटं होतं. थोडं कमी कर 2 किलोमीटरपेक्षा जास्त चालू नको. ते चेंज कर 2 किलोमीटरपेक्षा जास्त आमचं चप्पल उद्या वाट. सगळं महत्त्वाचं तर मेमो तू का दिलं नाही? तू काय कर तुझं एकदा ते हे असते बघ डिस्टन्स मोजायचं मशीन फिटबीट नावाचं घड्याळ निघते कुठे सकाळी लावून संध्याकाळी मोजते त्याचा डाटा मला पाठवून मी तुला सर्टिफिकेट देतो तेव्हा एवढं चालू नको त्याचा रेकॉर्ड हे कर त्याच्यामध्ये लिहून येते की किती चालला तू रोजचा रेकॉर्ड कर आणि महिन्याभराचा रेकॉर्ड आपण अपलोड करूया. ठीक आहे अजून बोल कुठं काय सर